अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू द्या असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। माझा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा, पॉईंट टू पॉईंट बघत जा आणि जशाच्या तसे उपाय करत जा। कारण कसं आहे बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये दोष, संकट, कलह, काही ना काही अडचणी असतात आणि त्या अडचणी दूर कराव्यात यासाठी आपण कुठल्या तर गुरुजींकडे कुंडली दाखवायला जातो। आणि मग काय होतं, कुंडली दाखवल्यानंतर आपल्याला ते शांती करायला सांगतात किंवा अंगठी घालायला सांगतात, होम करायला सांगतात, म्हणजे खर्चिक सगळ्या गोष्टी असतात आणि प्रत्येकालाच इतका खर्च जमेल असं नसतं। म्हणून मी जे उपाय सांगते ते केंद्रानुसार आणि वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार सांगते आणि हे उपाय तुम्ही नक्की करत जा, तुम्हाला नक्की त्याचा फरक पडेल। उपाय आपण फक्त प्रामाणिक आणि विश्वासानं करायचे आहेत। कुठलाही उपाय करत असताना श्रद्धेनं जर केला, कंटिन्यू केला तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो। कारण कसं असतं, आपण ज्या वेळेला आजारी पडतो, ताप येतो किंवा एखादा पाय दुखतो, हात दुखतो किंवा काहीतरी होतं, त्यावेळेला आपण डॉक्टरांकडे विश्वासानं जातो, त्या डॉक्टरांच्या गोळ्या खातो। डॉक्टरांच्या गोळ्या खाल्ल्यानंतर आपल्याला काही लगेच फरक पडत नाही आहे, त्यासाठी आपण 4-8 दिवस ते मेडिसिन घेत असतो। तसंच हा उपाय तुम्ही कंटिन्यू जर सलग करत गेला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार। आज मी जो उपाय सांगणार आहे तो अगदी उपाय फायदेशीर आहे, नक्की करा। उपाय कशासाठी आहे बघा, सतत वारंवार घरामध्ये क्लेश, नजर लागणे, वारंवार दोष किंवा कुठला तर सणवार आला की आपल्या घरामध्ये वाद होणे, घरामध्ये दोष, करणी बाधा, नजर बाधा, वाईट शक्ती ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा उपाय आहे। काय आहे बघा, आपलं जर चांगलं चाललं असेल तर शेजारी असू दे, नातेवाईक असू दे, प्रत्येकाला चांगलं वाटेल असं नाही आहे। पण मी एक तुम्हाला आवर्जून सांगते, कायम तुम्ही कुणाच्याही घरी गेला, त्यांनी जर एखादी गोष्ट दाखवली किंवा सांगितली तर ती आनंदानं मान्य करायला शिका। मनात एक आणि ओटावर एक अजिबात ठेवू नका। कारण कसं असते, आपण म्हणतो वर बोलत असतो, हां छान छान, तुझं चांगलं झालं, तुला हे मिळालं, बरं झालं, पण आतून तुमची जी भावना आहे, बघायचं कसं झालं असेल, ह्यानं कसं केलं असेल, असं होतं, ते करू नका। दुसऱ्याचं जर तुम्ही चांगलं चिंतला, चांगलं म्हटला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील, हे मी निश्चित तुम्हाला सांगते। नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता, महाराज तुमचं चांगलं करतील। दुसऱ्याचं वाईट चिंतला तर महाराज तुमचं वाईट करायला कधीच कमी करणार नाही, त्यामुळं नेहमी चांगलं चिंता। म्हणून असे नातेवाईक असतात, संबंधित असतात, कोणी शेजारी असतात, त्यांना आपलं चांगलं बघवत नाही आहे। मुलं आपली प्रगतीपथावर असतील, मुलं चांगल्या मार्कानं पास होत असतील, आपण एखादी वस्तू घेतली घरामध्ये, गाडी घेतली, घर बांधलं किंवा काही ना काही चांगल्या गोष्टी केल्या तर लोकांची नजर आपल्याला लागते, दोष लागतो, कोणी आपलं चांगलं होणे म्हणून जादूटोना करतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होणं, कोणी नाही कोणी आजारी पडणं, क्लेश निर्माण होणं, ह्यासाठी मी एकाच उपाय सांगणार। लिंबू जो आहे तो लिंबू घ्यायचा, मोठा पिवळा असा, एकदम पिवळा, कुठेही डाग नसलेला एक लिंबू घ्या, तो अर्धामधून कापायचा आणि त्या कापलेल्या लिंबूवरती 7 किंवा 5 अखंड फुलं असलेल्या, ज्या न तुटलेल्या न फुटलेल्या, अशा लांब सुंदर अशा चांगल्या अखंड 5 किंवा 7 लवंग घ्यायच्या आणि त्या लवंग उभ्या खोचायच्या, फुलं वरती येतील। समजा हा लिंबू आहे, ह्या लिंबूला खाली ते लवंग करायचे आणि फूल वरती आलं पाहिजे, अशा पद्धतीनं त्या लिंबू अर्धा जो आहे, दोन्ही लिंबूवरती अर्ध्या जे दोन्ही लिंबू आहेत ते केला तरी चालेल किंवा एका अर्ध्या लिंबूवरती केला तरी चालेल। 7 लवंगा किंवा 5 लवंगा खोचायच्या आणि आपलं जे गॅस आहे, गॅसवरती ते लिंबू जाळायला ठेवायचा। म्हणजे जसं लवंगा वर करायच्या आणि लिंबू असाच त्या गॅसच्या बर्नरवरती गॅस चालू करून ठेवायचा आणि तो लिंबू जाळायचा। असं तुम्ही कंटिन्यू कुठल्याही दिवसापासून कधीही करू शकता। त्याला काही वेळ नाही, सकाळी, दुपारी, संध्याकाळी करायला पाहिजे, याच वारी करायला पाहिजे असं काही नाही। तुम्ही दररोज सलग जर केला, समजा हा उपाय तुम्ही 11 दिवस केला, 9 दिवस केला, 21 दिवस केला, तुमच्या घरातले दोष जाईपर्यंत केला
तरी चांगलं. जसं जसं तुम्ही हे करत जाल तसं तसं तुमच्या घरातले दोष निघून जातील, नजरबाधा निघून जातील, जे जादूटोणा आहे तो निघून जाईल आणि नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्या घरात हळूहळू आनंद किंवा जे आर्थिक आहे, मानसिक आहे ते सुधारणा होईल. हे तुम्ही नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण कोणाला नाही कोणाला हा व्हिडिओ उपयोग येईल. कुणाच्या नाही कुणाच्या घरामध्ये दोष असतील, कलह असेल ते दूर होतील. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जास्तीत जास्त जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.